विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा पहिल्यांदाच 3 पातळ्यांवर असणार आहे. राज्य आणि जिल्हा पातळीवर जाहीरनामा तयार केला जाईलच, सोबतच प्रत्येक उमेदवाराला त्याच्या विधानसभा क्षेत्रासाठी वेगळा जाहीरनामा तयार करण्याची मुभा दिली जाणार आहे. तशी माहिती काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य नितीन राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. एवढंच नाही तर मुस्लिमांसाठीही या जाहीरनाम्यात विशेष लक्ष पुरवले जाणार आहे. मुस्लिमही या देशाचे नागरिक असून ते इथे जन्मले आहेत, म्हणून दुसऱ्यांचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार मुस्लिमांचाही आहे, असे नितीन राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या न्यायपत्रात अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतुदीच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी हल्लाबोल केला होता. या संदर्भात प्रश्न विचारल्यावर पंतप्रधानांनी आमच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर टीका केली असली तरी त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही भारतीय नागरिक म्हणून मुस्लिमांची काळजी घेणार नाही. मुस्लिम बांधव या देशाचे नागरिक असून ते इथेच जन्मलेले आहेत. त्यांचाही या देशात अधिकार आहे, म्हणूनच आमच्या जाहीरनाम्यात त्याकडे लक्ष दिले जाईल, असे नितीन राऊत म्हणाले. कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जशा पद्धतीने मतदारांसाठी गॅरंटी जाहीर केल्या होत्या, अगदी तशाच गॅरंटी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही मतदारांना दिल्या जातील, असेही नितीन राऊत म्हणाले. दरम्यान त्या गॅरंटी कोणत्या असतील हे तूर्तास नितीन राऊत यांनी उघड केलेले नाही. काँग्रेसचा जाहीरनामा 3 पातळ्यावर असेल. राज्यासाठी तर जाहीरनामा राहीलच, सोबतच स्थानिक विषयांना महत्त्व देण्यासाठी जिल्हा पातळीवर वेगळा जाहीरनामा राहील. प्रत्येक उमेदवाराला विधानसभासाठी स्वतंत्र जाहीरनामा करण्याची मुभा असेल. कर्नाटक तेलंगणाच्या धर्तीवर मतदारांना अनेक बाबतीत गॅरंटी जाहीर करेल. काँग्रेसचा जाहीरनामा न्यायपत्र या नावाने असेल. संविधान रक्षणावर विशेष भर या जाहीरनाम्यावर दिला जाईल, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.